संन्याशानं ते कमंडलू घेतलं. तो म्हणला जाऊ दे, काय बाकी गाव भाडलं नाही, मी दुसऱ्या कोणाच तरी घरात जातो, तिथून मधुकरी घेतो. ती म्हणली हरकत नाही जा. पण महाराज थांबा, मधुकरीचा विषय संपला. ती मी खीर केली, माझी अट तुमची अट हे काय आपलं जुळत नाही. देव दाखवणार होतात, तो देव दाखवा. त्यानं सांगितलं बाई मी देव दाखवावा आणि तू पाहावा, याकरता तुझ्या योग्यतेचा आणि अयोग्यतेचा विचार आत्ता जे आपल्यात घडलं त्यावरून पाहून घे. बाईनं डोळे वाटारले, महाराज काय डोकं ठिकाणावर आहे का, काय घडलं आपल्यात. तो मी मधुकरीला आला, मी खीर केली, त्यात तुम्ही ती गटाराची घाण टाकली, याचा देवाशी काय संबंध. शांतपणे त्या संन्याशानं तिला विचारलं, ऐका मी तुम्हाला विचारतोय. त्या संन्याशानं तिची खीर जर नेली नाही, तशीच घरात राहिली, तिने स्वतःही खाल्ली नाही, टाकूनही दिली नाही, दुसऱ्या कोणाला दिली नाही, तशीच खीर तिच्या घरात किती दिवस राहिलो. हा दिवस काय म्हणताय, काही तासांच्या नंतर ते अन्न अन्न म्हणण्याच्या योग्य राहणार नाही. काय होईल, खराब होईल, त्याचं विषात रूपांतर होईल. कुणी खाल्लं तर त्याला बाधा निर्माण होईल, त्याची दुर्गंधी यायला लागेल, म्हणजे ते नाश पावेल. कोण नासवेल त्या पदार्थाला, कोणीही नासवण्याची गरज नाही. स्वभावतः नाश हा त्याचा स्थायी भाव आहे. संन्याशानं सांगितलं बाई एका विशिष्ट वेळेनंतर आपोआप नासणारा पदार्थ येतो, पण तरी सुद्धा ज्या भांड्यात द्यायचा, देणाराची काय अपेक्षा आहे, भांड कसं असलं पाहिजे, भांड स्वच्छ असला पाहिजे. असा विचार जर तू नासक्या पदार्थाच्या बाबतीत करती, तर अविनाशी असणारा माझा प्रभू त्याचं दर्शन घ्यायचं म्हणते, त्याकरता अंतकरण किती शुद्ध असलं पाहिजे याचा विचार आधी करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया. शत्रू मित्र होते सर्पतया, सर्पतया, हा शुद्ध सिद्धीनंतरचा हा परिणाम असेल हे प्रमाणात गायलं. म्हणून तुकोबरायांचा आपला सर्वांना हा आग्रह आहे. तुका म्हणे चित्त का येवोनी गोपाळ राहे तेथे, शुद्ध ज्याचा भाव झाला, नुरी नाही देव त्याला, नुरी नाही देव त्याला, नुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, नुरी नाही देव त्याला, नुरी नाही देव त्याला, नुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, म्हणजे त्याने देव जोडला. हाच त्याच्या जीवनातला योग आहे. म्हणून योग्याच्या जीवनाचा विचार करायचा झालेल तर त्याचा प्रवास पूर्ण होण्याच्या आधी त्याच्या जीवनातलं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे अंतकरणाची शुद्धी. योग्याच्या संबंधानं मुक्ताबाई पहिल्या चरणात बोलतात. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन
उघडा